5 अशा दडलेल्या गोष्टी किंवा लक्षणं किंवा संकेत की ज्यामुळे असं समजतं की तुम्हाला डिप्रेशन आहे, त्याबद्दल मी आज बोलणार आहे. काय होतं की डिप्रेशन एवढं कॉमन आहे की लोक एकतर ॲक्सेप्ट करत नाहीत की ना डिप्रेशन आहे. नाही मला काही झालं नाही आहे, मी काय पागल आहे का. कारण डिप्रेशन आहे असं म्हटलं लोकांना वाटतं की आपण कमजोर आहोत, लोक आपल्याला नावं ठेवतील, लोक म्हणतील तुला सायकॅट्रिस्टची गरज आहे, मेंटल झाला का. असा सोशल स्टिग्मा असल्यामुळे सुद्धा लोक डिप्रेशन मला आहे असं मानत नाहीत. आमच्याकडे आले तर लपून छपून येतील. कोणाला डिप्रेशन झालं ना तो म्हणतो की मला डिप्रेशन आहे, तो लोक म्हणतात नाही 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 काही झालं नाही, जा तू जरा फिरून ये, जरा काही खरेदी कर, हॉटेलमध्ये जाऊ आपण, चला सिनेमा पाहून येऊ, डिप्रेशन चाललं जाईल, जरा बरं वाटेल, जरा फिरायला जा तुम्ही. पण असं नाही आहे. पहिले आपल्याला ओळखायला पाहिजे की असे कोणते 5 संकेत आहेत की जे दाखवतात किंवा सांगतात की बा नाही याला डिप्रेशन आहे आणि ताबडतोब प्रोफेशनल हेल्पची आवश्यकता आहे. नंबर 1 जी आहे ती झोप. एक तर झोप न लागणं, झोप डिस्टर्ब होणं किंवा सकाळी लवकर जाग येणं. झोप जी आहे ही सगळ्यात पहिले डिस्टर्ब होऊन जाते डिप्रेशनमध्ये. झोपेमध्ये काय होते की झोपेमध्ये आपण रिजनरेट होतो. डिप्रेशनच्या लोकांमध्ये काय होते की झोप झाल्यानंतरही त्यांना सकाळी असं वाटतं की आपण खूप थकून गेलेलो आहे, काहीच करायची इच्छा होत नाही. तर झोप जर बिघडली समजून चला की डिप्रेशनची ती सुरुवात असू शकते. नंबर 2 जी आहे ते भूक. भूक जर कोणत्याही कारणास्तव म्हणजे कोणतेही कारण नसताना जर भूक नाही लागत आहे, खाण्याची इच्छा नाही आहे, अन्न गोड लागत नाही आहे, समजा गेलं डिप्रेशन होऊ शकतं. कारण का काही पोटाचा विकारच नाही आहे आणि अन्न गोड लागत नाही, इच्छाच होत नाही, तर काहीतरी डिप्रेशन याला आहे, भूक लागत नाही. नंबर 3 एकाग्रता कमी होते, कॉन्सन्ट्रेशन नाही आहे. म्हणजे कोणते काम करताना, अभ्यास करताना काय वाचतो आहे ते कळत नाही, लक्ष एकाग्र होत नाही, काय वाचलं ते लक्षात राहत नाही आणि अभ्यास कमी होतो किंवा मार्क्स कमी मिळायला लागतात. तर एकाग्रता नाही आहे, त्यामुळे लोक कामच करत नाहीत. कारण का एका ठिकाणी बसूच शकत नाही, झोपावं असं वाटतं, काहीच करू नये असं वाटतं. नंबर 4 रुची किंवा आवड नष्ट होणे. कोणतेही काम, कोणतेही काही पण करायला सांगा तर मला काही इच्छा नाही, मला काही इंटरेस्ट नाही, मला काही चांगलं वाटत नाही, काही करायला सांगा त्याला, तर त्याची रुची किंवा आनंद, त्याला कशात आनंदच वाटत नाही. ना पिक्चर पाहण्यामध्ये, ना बाहेर फिरण्यामध्ये, नाही खाण्यामध्ये, कशामध्ये आनंद चालला जातो. रुची नाही किंवा आनंद नाही. आणि 5वा आहे निगेटिव्ह विचार. कंटिन्युअस निगेटिव्ह विचार येत राहतात. काहीच कारण नाही निगेटिव्ह विचार येत राहतात. ते कारण होऊन गेलं 2-3 वर्षापूर्वी त्याचे विचार आता येतात. तर निगेटिव्ह विचारसुद्धा तसे 5 संकेत आहेत की ज्यामुळे आपल्याला कळू शकतं की आपण डिप्रेशनमध्ये आहोत. आणि जसे संकेत मिळाले ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण लोक चांगले होऊ शकतात ना, अँटी डिप्रेशन दिल्यानंतर 100% माणूस चांगला येईल 8 दिवसामध्ये जास्तीत जास्त. पॉवरफुल अँटी डिप्रेशन्स औषध निघालेली आहे, तिथे दिली तर लोक चांगले होतात, तब्येत टणाटण होऊन जाते. हजारो पेशंट माझे असे आहेत की जे डिप्रेशनने ग्रस्त होते, गोळ्या दिल्या, 8 दिवसात ते माझ्या पाया पडायला आले, नमस्कार करायला आले. काय आम्हाला तर वाटलं होतं की हा आजारच आहे, कुठला तरी शारीरिक आजार आहे, तुम्ही गोळ्या दिल्या ना मी चांगलं झालो. वर्ष लोक सफर करतात, वर्ष लोक डिप्रेशनमध्ये आहेत, आमच्याकडे येत नाहीत, आम्ही त्यांना 8 दिवस औषध देतो आणि ते चांगले होऊन जातात. तर लवकरात लवकर औषध घेणं जरुरी आहे. स्क्रीन टाईम कमी करणं आवश्यक आहे. डाएट बॅलन्स पाहिजे, बॅलन्स डाएट, झोप घेणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संमोहन उपचार करणं, ज्यामध्ये आम्ही व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन सगळं शिकवतो आणि त्यामध्ये खूप लोकांना फायदा होतो. काय होतं की संमोहनामुळे डिप्रेशनला कारणीभूत असणारे जे फील गुड हार्मोन आहेत ते वाढतात. त्या डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, एंडॉर्फिन्स हे 4ही हार्मोन वाढले, डिप्रेशन चांगलं होतं. तेवी गोळ्या दिल्यानंतर असं होतं ना की हार्मोन्स वाढतात म्हणून. तर गोळ्या घेणं, कॉग्निटिव्ह थेरपी करणं, संमोहन उपचार करणं आणि एक्सरसाइज वगैरे मला सांगितलंच मी, ते जर केलं तर डिप्रेशन 8 दिवसात चांगलं होऊ शकतं. व्हिडिओ आवडला तर लोकांना शेअर करा. 100 पैकी 25 लोकांना डिप्रेशन आहे. थँक्यू व्हेरी मच.